हा जो पश्चिम बंगालचा निकाल आहे त्याचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होईल असं वाटतं? सरिता, याचा परिणाम नक्कीच खूप मोठा होणार आहे. आपण असं म्हणू शकतो की भाजपचा जो नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अश्वमेघाचा जो वारू होता तो दोन ठिकाणी अडवला जात होता. एक दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये आणि दुसरं पूर्वेकडच्या राज्यांमध्ये, खास करून ममता बॅनर्जींच्या रूपानं तिथलं जे नेतृत्व होतं त्याच्यामुळं. आणि आता एक प्रकारे मोदींना चक्रवर्ती पद मिळालेलं आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं बंगालमध्ये हा अभूतपूर्व असा विजय मिळवला आहे त्यामुळं याचा एक मोठा परिणाम आपल्याला असा दिसतोय की प्रादेशिक पक्ष जे होते ते आता जवळपास संपुष्टात आलेले आहेत आणि त्यांची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाल्याची आणि त्यांच्या हातातनं राज्य गेल्याचं आपल्याला दिसतंय. दुसरीकडं राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस हा जो भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी आहे तो गेल्या अनेक निवडणुकांमध्ये एकापाठोपाठ एक त्याची ताकद कमी झालेली आहे. आत्ता केरळमध्ये काँग्रेसनं ज्या प्रकारचं यश मिळवलं त्यामुळं कदाचित असं होईल की आसाममध्ये, बंगालमध्ये पक्षाची जी स्थिती झालेली आहे त्याच्याकडं दुर्लक्ष होईल. कदाचित असंही होईल, म्हणजे काँग्रेसला यामुळं अच्छे दिन येतील. यासाठी कारण दक्षिणेमध्ये जो काही विजय त्यांना मिळाला केरळमध्ये, आणि आता शक्यता ही आहे की TVK पक्ष जो आहे, विजयन यांची इच्छा विजयची आधीपासून होती काँग्रेसबरोबर अलायन्स करायची, पण तिथल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आणि खडगेंनी ते होऊ दिलं नाही. राहुल गांधींची इच्छा तिथं TVK बरोबर जायची होती. आता शक्यता अशी आहे की TVK आणि काँग्रेस जर एकत्र आले तर ते म्हणजे जर आंध्र प्रदेश जर सोडला तर दक्षिणेकडची सगळी राज्य काँग्रेसकडं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तमिळनाडू. काँग्रेसची दक्षिणेकडची ताकद वाढेल, पण त्यांचं बाकी उत्तरेकडं आणि इतर राज्यांमधलं जे स्थान होतं ते प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला डळमळीत झालेलं दिसतंय. त्यामुळं एकीकडं प्रादेशिक पक्षांची ताकद कमी होणं आणि दक्षिण वगळता बाकीच्या राज्यांमधला काँग्रेसचा प्रभाव संपून जाणं, यामुळं म्हणजे भाजपसाठी ही फार अनुकूल अशी स्थिती आहे. काँग्रेसला यातून दक्षिणेकडून बळ घेऊन स्वतःला उत्तरेकडं आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वाढण्याची संधी आहे.